हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी. सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इन्स्टंट चिकन बिर्याणी. ही बिर्याणी अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आणि पटकन होणारी आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे चवीला अप्रतिम लागते, तर 100% एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. अशी बिर्याणी बनवायला सुरुवात करण्यापूर्वी सोनालीज किचन मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर बिर्याणीसाठी सर्वात प्रथम तांदूळ भिजत घालूया. त्यासाठी येथे 1 ग्लास म्हणजेच 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून त्यावर झाकण ठेवायचे. आता तांदूळ भिजत आहे तोपर्यंत बाकी तयारी करूया. येथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर आपण चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी चिकनमध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची. त्यानंतर येथे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला आणि 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले चिकनमध्ये घालायचे. नंतर 3 हिरव्या मिरच्या उभ्या आकारात कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या. पुदिन्याचे पाने चिरून घेतलेली आहे, तेही घालायचे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. नंतर अर्धा कप दही आणि 1 चमचा मीठ घालायचे. बिर्याणीला पाहिजे तेवढा मसाला आणि मीठ आपण सर्व चिकन मॅरिनेट करतानाच घालत आहोत. तर सर्व जिन्नस व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचे, म्हणजे मसाले चिकनच्या आतपर्यंत जातील आणि चिकनला छान चव येईल. यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचे. आता आपण कुकरमध्येच बिर्याणी बनवत आहोत, तर गॅसवर कुकर ठेवला आहे. तेल घालायचं आणि तेल गरम झाले की थोडेसे काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि तळून झाले की काढून घ्यायचे. आता आपण थोडे खडे मसाले घेऊया. त्यामध्ये 2 तेजपत्ते, 1 दालचिनीचा तुकडा, 7-8 काळे मिरे, 5-6 लवंगा, 2 वेलदोडे आणि अर्धा चमचा जिरे. हे सर्व तेलात घालायचं. थोडंसं 1-2 वेळा हलवून घ्यायचं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे उभ्या आकारात कापून घेतलेले आहे, ते घालायचे. छान तळून घ्यायचे आहे. अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहे आणि थोडासा वरून घालायला म्हणजेच गार्निशिंग करायला कांदा तळून झाला की थोडासा काढून घ्यायचा आहे. व उरलेल्या कांद्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची, हिंग घालायचा, थोडेसे हलवून घ्यायचं आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, ते घालायचे. वरून थोडीशी हळद आणि अगदी थोडेसे मीठ घालायचे, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटांसाठी टोमॅटो शिजून घ्यायचा. 3-4 मिनिटांनंतर झाकण काढून हलवून घ्यायचं आणि मॅरिनेट केलेले चिकन घालायचे. सर्व चिकन घालून झाले की गॅसची फ्लेम हाय करायची आणि छान चिकन हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं. व्यवस्थित चिकन परतून घेतले की त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची. 3-4 मिनिटांनंतर चेक करायचं, थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे खाली लागणार नाही. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी ठेवायचं, म्हणजे चिकन छान पाणी सोडेल आणि बिर्याणीमध्ये अगदी कमी पाण्याची गरज पडेल. तर चिकनने छान पाणी सोडले आणि तेलही सोडलेले आहे. आता त्यावर तांदूळ घालून घ्यायचे. छान सर्व बाजूने तांदूळ पसरवायचे. आता त्यावर फ्राय केलेले काजू, पुदिन्याचे पाने, कोथिंबीर आणि 2-3 चमचे साजूक तूप घालायचं. आता आपण यात जेवढा तांदूळ घेतला आहे त्यापेक्षा थोडेसे कमी, म्हणजेच 1 कप जर तांदूळ घेतले तर त्यासाठी 3/4 कप पाणी घालायचे, तेही गरम केलेले. पाणी घातले की कुकरचे झाकण लावायचे आणि गॅस फुल करायचा. आपण येथे कुकरची शिटी होऊ देणार नाही. त्यामुळे जेव्हा कुकरमध्ये चांगल्या प्रमाणात वाफ तयार होते आणि आता शिटी होणार असे वाटायला लागते, तेव्हा गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची. हे सर्व करत असताना
थोड्या थोड्या वेळाने कुकर हलवत राहायचा, म्हणजे बिर्याणी खाली लागणार नाही. गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर एखाद्या 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि 15-20 मिनिटे वाफेवर राहू द्यायचे. पूर्णपणे वाफ निघाल्यानंतर झाकण उघडून बघायचे. बघू शकता खूप छान मोकळी, सुटसुटीत आणि चटपटीत चिकन बिर्याणी बनून तयार झालेली आहे. चिकनच्या ग्रेव्हीमध्येच ही बिर्याणी तयार झालेली आहे. सो यामध्ये एक्स्ट्रा चिकनच्या ग्रेव्हीची गरज पडणार नाही. त्यामुळे अशीच खाऊ शकतो किंवा त्यासोबत छान असा रायता सर्व करू शकतो. सुपर टेस्टी, झटपट होणारी, अगदी कोणीही बनवू शकेल अशी चिकन बिर्याणी तुम्हीही नक्की ट्राय करा. झटपट होणाऱ्या चटपटीत बिर्याणीचा आनंद घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.